आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी धनगर शक्ती न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक. माळशिरस तालुक्यातील घुलेवस्ती येथील पुणे पंढरपूर हायवे लगत असणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली ऐतिहासिक बारव पुणे पंढरपूर महामार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादन क्षेत्रामध्ये घेण्यात येऊ नये म्हणून हलगीनंद मोर्चा माळशिरस तहसीलवर काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात प्रथम अहिल्यादेवी होळकर बारव येथे जय मल्हार युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर आवारे यांच्या हस्ते नारळ फोडून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. अहिल्या चौकात अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून सर्व समाज बांधवांनी दर्शन घेतले व नंतर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयाकडे हलग्या वाजवत युवक मोठ्या मोठ्याने घोषणा देत तहसील कार्यालयासमोर सर्व धनगर समाज बांधव बसून आपले मनोगत व्यक्त करत प्रशासनाला इशारा दिला. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले व त्यांना विनंती केली की तहसीलदार यांनी सर्व समाज बांधवांना आश्वासन दिले की या 8 दिवसामध्ये आम्ही बैठक लावतो व त्यानंतर सर्व धनगर समाजाचे आभार मानले. यावेळी जय मल्हार युवा मंचचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवारे, साप्ताहिक धनगर शक्तीचे संपादक आकाश पुजारी, जय मल्हार युवा मंचचे उपाध्यक्ष राज माने, सुराज निर्माण सेनेचे अध्यक्ष आकाश पवार, महाराष्ट्र धनगर सेनेचे अध्यक्ष अजित सोनकटले, शेखर बंगाळे, धनगर शक्तीचे पत्रकार गणेश देशमुख, विक्रम दुधाळ, एकनाथ वाघमोडे व जय मल्हार युवा मंचचे सर्व पदाधिकारी व सुराज निर्माण सेना सर्व पदाधिकारी तसेच सकल धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या गुलेनगर मध्ये आपण बारव वाचवण्यासाठी सर्व धनगर समाजाचे युवक एकत्र झालेत. आम्हाला या ठिकाणी सांगायचंय, तहसीलदारांना सुद्धा माहित होतं की रस्त्यामध्ये विहीर जाते म्हणजे धनगर समाजाच्या अस्मितेचा विषय या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न या प्रतिनिधींनी केलेला आहे. या प्रतिनिधींना आमचं सांगणं आहे, या धनगर समाजाला कुणीही डावलण्याचा प्रयत्न करू नका. जर विहीर बुजवण्याचा प्रयत्न तुम्ही कराल तर या ठिकाणी तुमच्या गाड्या फिड्या काही कोणतेही फिरू देणार नाही. आणि आज या ठिकाणी सांगतोय, जर या ठिकाणी तो महामार्ग आराखडा तयार झाला अशी माहिती मिळाली, आराखडा केला चुलीत, पण धनगर समाजाच्या विहिरीत हात लावाल तर या ठिकाणी कुठलाही आमदार असो, कुणी खासदार असो, कुठला तहसीलदार असो, कुठला कलेक्टर असो, या ठिकाणी गाड्या या ठिकाणी फिरू देणार नाही. आणि गाड्या फिरल्या तर या ठिकाणी कुठलाही लोकप्रतिनिधी धनगर समाजाला निवडून देणार नाही. एवढ्या ठिकाणी बोलतो, या ठिकाणी थांबतो. एलकोट 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 एलकोट. पंढरपूर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग होत असताना पुरातत्व विभागाला माहित होतं की अहिल्यादेवीची बारव हित आहे. पंढरपूर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग होत असताना पुरातत्व विभागाला माहित होतं की अहिल्यादेवी होळकरांची बारव या घुलेनगर येथे आहे. तरी ही बारव त्या आराखड्यामध्ये पुरातत्व विभागाने परवानगी कशी दिली बुजवण्यासाठी आणि तो आराखडा तयार कसा झाला. पण तयार झाला तर आमचा इतिहास एवढा सोपा आहे का कुणी पेन येऊन त्या इतिहासाला बुजवून टाकावा, इतिहास झाकून टाकावा, इतिहास दाबण्याचा प्रयत्न करावा. आताच्या कालावधीत धनगर समाजाचे युवक एवढे अडाणी राहिलेले नाहीत. आणि ही जी बारव आहे ही बारव तुमचा आराखडा तयार होऊ द्या, तुमचा राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू होऊ द्या. राष्ट्रीय महामार्ग काय बारववरनं गेल्यावरच चांगला होणार आहे असा काय विषय नाही. बारवच्या साईडमधनं जाऊ शकतंय, बारवच्या वरनं उड्डाणपूल तयार करू शकता. म्हणजे तुम्ही राष्ट्रीय महामार्गाचं काम करत असताना धनगर समाजाचा म्हणा किंवा या भारतातल्या जुन्या लोकांनी तयार केलेला इतिहास तुम्ही मिटवण्याचं काम करत असाल तर हा राष्ट्रीय महामार्ग आम्हाला नको आहे. काय गरज नाही अशा राष्ट्रीय महामार्गाची. तुम्ही आमचा इतिहास किंवा आमच्या तयार केलेल्या ऐतिहासिक वस्तू तुम्ही झाकत असाल, त्याला बुजवत असाल, बुजवण्याचं महापाप जर तुम्ही करत असाल तर ते हे काम एवढं सोपं नाही बांधवांनो. आणि मी या लोकप्रतिनिधींना या कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या कंपनीला सांगू इच्छितो की तुम्ही मार्ग काढा, यातून इथनं काम करणं तुमचं एवढं सोपं नाही. तुम्ही त्या गोष्टीला सहज हात घालू शकत नाही. या बारवला बारव पडण्याचं काम आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत होऊ देणार नाही. अपडेट मिळवण्यासाठी आमच्या धनगर शक्ती न्यूजला सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.